महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। विसरवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री 7 ते 8 दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। दुकानांपासून हॉटेल, चहाच्या टपरी, क्लिनिक पर्यंत चोरट्यांचे लक्ष, पोलिसांसमोर अज्ञात चोरट्यांचे आव्हान। विसरवाडी शहरातील बाजारपेठेत भुरट्या चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातल्याने मराठी व्यापारी व व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। 16 ऑगस्टच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी तब्बल 7 ते 8 दुकाने, हॉटेल, चहाची टपरी आणि एका क्लिनिकला लक्ष करत कुलुपे व शटर तोडून चोरीचा प्रयत्न केला। एकाच रात्री एवढ्या मोठ्या संख्येने आस्थापना लक्ष करण्यात आल्याने विसरवाडी बाजारपेठेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। यापूर्वी 9 ऑगस्टच्या पहाटे 2 दुकाने फोडण्यात आली। त्या घटनेत किरकोळ रक्कम चोरीला गेल्याने व्यापाऱ्यांनी फारसे गांभीर्याने घेतले नव्हते। मात्र अवघ्या काही दिवसात पुन्हा 7 ते 8 ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। किराणा दुकानापासून हॉटेलपर्यंत चोरट्यांचा धुमाकूळ। विसरवाडी बाजारपेठेतील प्रल्हाद अग्रवाल यांच्या किराणा दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केलाय। दुकानातील गल्ल्यांची तपासणी करून काही किरकोळ रक्कम चोरीला गेल्याचे दुकान मालकांनी सांगितले। यानंतर नुकतेच सुमारे 25 ते 30 दिवसापूर्वी सुरू झालेल्या सिंगा गावी त्यांच्या हॉटेलचेही शटरचे कुलूप तोडण्यात आले। चोरट्यांनी आत प्रवेश करून गल्ल्यातील अवघी सुमारे 40 रुपयांची रक्कम चोरी केल्याचे हॉटेल मालकांनी सांगितले। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अनिल हेअर सलून शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला। गल्ला फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। दुकानातील किरकोळ चिल्लर रक्कम चोरीला गेल्याचे मालक अनिल किसन हिरे यांनी सांगितले। त्यानंतर जिल्हा परिषद शाळेजवळील लॉन्ड्रीचे दुकानही फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त आढळले असून कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले, मात्र त्यातून मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याचे समोर आले नाही। चोरट्यांनी विसरवाडी बसस्थानक परिसरालाही लक्ष केले। बसस्थानक परिसरातील किसन गोसावी यांच्या बालाजी हॉटेलमध्ये गल्ला फोडून किरकोळ रक्कम तसेच हिशोबाची डायरी फाडली व प्लास्टिकची डिश जाळून टाकले। मात्र चोरट्यांच्या हाती मोठी रक्कम लागली नसल्याचे सांगण्यात येत आहे। तसेच बसस्थानक परिसरातील सागर मराठे यांच्या चहा नाश्त्याच्या टपरीचेही कुलूप तोडून गल्ला फोडून काही रक्कम चोरट्यांनी लंपास केली। एकाच रात्री बाजारपेठेपासून बसस्थानक परिसरापर्यंत चोरट्यांनी आस्थापनांना लक्ष केल्याने नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली। डॉक्टरांच्या क्लिनिकलाही लक्ष। भारतीय स्टेट बँकेजवळील डॉक्टर आबिद यांच्या क्लिनिकलाही चोरट्यांनी लक्ष केले। सकाळी क्लिनिक उघडण्यासाठी आल्यानंतर दरवाजाचे कुलूप तुटलेले व जिन्यावर पडलेले आढळले। घटनास्थळी एक लोखंडी अवजार आढळून आले। क्लिनिकमध्ये प्रवेश करून चोरीचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले, मात्र कोणतीही वस्तू चोरीला गेली नसल्याचे सांगण्यात आले। वीज गुल असल्याचा चोरट्यांनी घेतला फायदा। दरम्यान विसरवाडी परिसरात रात्री सुमारे 8 ते 2 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता। विसरवाडी जवळील 132 केव्ही केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पुरवठा बंद असल्याचे सांगण्यात येत आहे। त्याच अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। विसरवाडीत वारंवार होणाऱ्या वीज खंडित पुरवठ्यामुळे रात्रीच्या वेळी बाजारपेठेत अंधाराचे साम्राज्य निर्माण होते। त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, वीज पुरवठा अखंडित करावा अशी मागणी होत आहे। पोलिसांची गस्त वाढली तरीही चोरीच्या घटनांना आळा नाही। 9 ऑगस्ट रोजी 2 दुकाने फोडल्यानंतर पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवली होती। तसेच व्यापारी व व्यावसायिकांची बैठक घेऊन दुकानांच्या सुरक्षेबाबत आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या। बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचना करण्यात आली। त्यानंतर एकाच रात्री 7 ते 8 आस्थापनांना चोरट्यांनी लक्ष केल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। व्यापारी व व्यावसायिकांनी आपल्या दुकानाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, मजबूत कुलूप, रात्रीच्या वेळी अतिरिक्त सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची गरज आहे। विसरवाडी पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी वर्दळ असलेली तसेच नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक अशा ठिकाणी वारंवार दुकानाचे शटर व कुलपे तोडण्याच्या घटना घडत असल्याने व्यापाऱ्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। एकाच रात्री 7 ते 8 ठिकाणी चोरीचा प्रयत्न करून अज्ञात चोरट्यांनी जणू पोलिसांनाच आव्हान दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। पोलिसांनी घटनांची गांभीर्याने दखल घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, रात्रीची गस्त अधिक प्रभावी करावी आणि विसरवाडीतील व्यापारी व नागरिकांना भयमुक्त वातावरण द्यावे अशी जोरदार मागणी होत आहे। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क साठी सागर मेटकर, विसरवाडी। साहेब, काय झालं आपल्या इथे सकाळी? कसं माहित पडलं आपल्याकडे चोरीचा प्रयत्न? सकाळी 7 वाजता दूध घ्यायला गेलो। हो, त्यावेळी मी पाहिलं तर माझं लॉक उघडं होतं। मग दूध घेऊन रिटर्न आलो मी। हो, म्हटलं मोटर चालू असेल म्हणून मी दार उघडलं। दार उघडल्यानंतर मध्ये पाहिलं तर मध्ये कोणती वस्तू गेलेली नव्हती, पण मी लॉक शोधत असताना लॉक माझ्या सीडीवर मला दिसलं। ते लॉक मी पाहिलं, ते लॉक बंद होत नव्हतं। मग मी बाजूला पाहिलं तर लोखंडी औजार पडलेलं होतं। मी त्याला उचलून पाहिलं, पण ते लाकडी नव्हती, पण ते लोखंडी औजार होतं। तेव्हा मला कळलं की माझं लॉक तोडलेलं आहे। आतमध्ये काही गेलंय का आपल्या इथे? आतमध्ये काही गेलेलं नाहीये।
काही तिथे काही सामान असते व्यस्त? कोणतंही सामान असं व्यस्त नाही आहे. हा. पण मागचा दरवाजा उघडलेला असता, ते माझ्या कंपाऊंडरने पाहिलं, मी ते दरवाजा काही पाहिलं नाही. म्हणजे तो आतमध्ये आला होता, आतमध्ये आला होता. पण काही दवाखाना क्लिनिक असल्यामुळे तिथे काहीच मिळून आलं नाही. कोणती एक वस्तू गेलेली नाही माझी. खाली लॉकचं नुकसान झालेलं आहे. पण गावात 3 ते 4 दुकाने फोडलेलं आहे. तरी पोलिसांनी लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि मानसिक शांती स्थापन करावी. काय नाव? संदीप अर्जुन बच्चा. हां, काय करता आपण? इस्त्रीचं धोबीचं दुकान आहे माझं. काय झालं होतं? माझं दुकानात आलो सकाळी, कुठा तोडलेला होता, कुलूप तोडलेला होता. हां. मध्ये आल्यावर मी पाहिलं तर माझं सामान इकडे तिकडे पडलेलं होतं. आणि एवढ्या बरं काही गेलं नाही. आणि काय काय वाटतं तुम्हाला, तिथं चोरी झाली का? चोरीचा प्रयत्न केला पण काही वरणी मिळालं नाही त्याला. काय झालं अजून? काही नाही, कुठा वगैरे तोडलेलं आहे, सामान वगैरे गेलेलं आहे, मध्ये इकडे तिकडे केलेलं आहे. पैसे वगैरे काही गेले का? पैसे वगैरे काही घेतलेले नाही. पण गावात 3 दुकानं पडलेले आहेत, माझ्याबरोबर 4 दुकानं झाले. हो का? चोरीचा प्रयत्न केलेला आहे दुकानात, पण पुन्हा असं व्हायला नाही पाहिजे. हा, हा. तपास करावे, कोणी? पोलिसांनी तपास करावे.